रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गावागावामध्ये सगळीकडेच बॅनर लागलेले असतात आणि त्यामुळेच एकीकडनं सगळीकडून आवाज येऊ लागतो, बाळजाबाईंचा विजय असो. सगळीजण खूप जास्त खुश असतात आणि जे काही कार्यकर्ते असतात ना, ते सुद्धा आता म्हणत असतात की बाळजाबाई कारणच नाही, यावेळेला तुम्हीच निवडून येणार आहात, भावी सरपंच होणार, असे बॅनर लावलेलेच असतात. आणि त्यामुळेच ना आता हे पुढे सुद्धा घडणार असतं. इथे सगळा काही नारळ वगैरे फोडायचा कार्यक्रम सुरू असतो. मग नारळ फोडायचं काम जे आहे ते खरं तर आता बाळजा जी आहे ती दुष्यंतला देत असते, पण दुष्यंत म्हणतो की आई नको, हे सगळं तूच कर, कारण मला वाटतं की तूच हे योग्य करू शकतेस. आणि तिच्याकडेच तो नारळ फोडायला दिला जातो. ती स्वतःच्याच हातानं नारळ फोडते आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. आता भावी सरपंच होणार म्हणजे म्हटल्यावर आता जी काही गोष्ट आहे म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान ज्या ज्या काही घटना होतात त्या सगळ्या काही घटनांचा आता इथे ताळमेळ लावायचा असतो. सगळ्या काही घटनांमुळेच आता त्यांना दारोदारी जाऊन आता मतदान मागावं लागणार असतं आणि यासाठी मोठी रॅली निघणार असते आणि ह्याचीच तयारी आता सुरू असते. दुसरीकडे कृष्णा आता भेटायला आलेली असते आणि त्याच्यासोबत बोलत असते. त्याला म्हणत असते की माझं ना तुझ्याकडे लई मोठं काम आहे बघ, कारण ना मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे हा जो काही राजेशाही थाट आहे ना, हा कुठंतरी थांबायला हवा बघ, कारण याचं प्रमाण ना जरा जास्तच वाढत चाललेलं आहे. तुला सांगते बाळजाबाईंविरोधात ना मला लई मोठा पुरावा सापडला आहे, पण माझा मोबाईल ना त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच ना सगळीकडनं माझी वाट लागली. मला असं वाटतं की लवकरात लवकर आहे ना या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटायला हव्या आणि माझ्या मोबाईलमध्ये तो पुरावा आहे, पण तो मोबाईल बाळजाबाईंकडं आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये तू मला मदत करशील ना मला मदत, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला हो मी मदत करेन, काळजी करू नको. तेवढ्यातच एक गावातला मनुष्य तिथे आलेला असतो आणि धावत पळत येऊन तो आता म्हणू लागतो की कृष्णा मदत कर, कारण माधुभाऊंचा जीव धोक्यात आहे. माधुभाऊंचा मुलगा आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त भांडणं होत आहेत. तर इथे माधुभाऊंचा जो मुलगा असतो ना, तो माधुभाऊंची कॉलर धरत असतो, कारण तो सक्का मुलगा असून सुद्धा सवतीला घरात आणल्यामुळे आता त्याला घराबाहेर काढण्याचं काम त्याचा बाप करत असतो, म्हणजेच माधुभाऊ. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये भांडणं होत असतात. भाऊ बोलत असतात की सोड सोड मला, परंतु त्यांचा मुलगा ना आता त्यांना सोडायला सुद्धा तयार नसतो, कारण त्याला आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि तो बदला घेण्यासाठी कुठच्याही थराला जायला तयार असतो. तो काही देखील करायला तयार असतो. तर दुसरीकडे आता तिथे एंट्री झालेली असते, ती म्हणजे समरची. आणि समर जेव्हा तिथे एंटर करतो तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की काय चाललंय रे तिकडं. त्याबरोबर सगळीजणं बाजूला होतात आणि जेव्हा एकमेकांच्या बाजूला ती लोक होतात ना, तेव्हा मात्र आता समर म्हणतो की काय चाललंय रे, बापाची कॉलर धरतो. मग आता तो मुलगा माधुभाऊबद्दल सांगू लागतो, मी त्यांच्या पोटचा पोरगा आहे, पण यांनी घरात सवतीला आणलंय, तर मला घराबाहेर काढतायत, यांची एवढी हिंमत कशी झाली, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा स्वतः समर त्या माधुभाऊची आता गचांडी धरतो आणि म्हणतो, काय रे, स्वतःच्या पोराला घराबाहेर काढतोय, जरा लाज वाटत नाही वे तुला, हां काय करतोयस काय तू, असं बोलून मुद्दामूनच ना आता त्याची गचांडी त्यानं धरलेली असते. आणि त्यावर न्याय द्यायला आता तिथं कृष्णा आलेली असते आणि कृष्णा ओरडते आणि कृष्णा म्हणत असते की काय चाललंय काय तुमच्या लोकांचं, बोलून कृष्णा तिथे गेलेली असते. कृष्णा जेव्हा तिथे जाते तेव्हा समर सांगतो की या माणसानं काय केलंय तुम्हाला माहीत नाही, म्हणूनच तुम्ही हे सगळं म्हणताय. हा माणूस ना पोटच्या पोराला घराबाहेर काढतोय आणि सवतीला घरात घुसवून ठेवलंय, काय चाललंय काय हे सगळं. मग आता कृष्णा त्याला म्हणते की हे सगळं बघायला पंचायत आहे, कायदा आहे, की तुम्ही कशाला हे सगळं काही हातात घेताय, असं बोलून ती आता ओरडू लागते. बरोबर आहे शिव
शेवटी कृष्णाचंही. कृष्णाने म्हटलं आहे की समरला की तू या सगळ्यामध्ये पडू नको, कारण त्या गावामध्ये तो तिला नवीनच दिसत होता आणि अरेरावीपणा जरा जास्तच वाढलेला दिसत होता. म्हणूनच कृष्णा, माधुभाऊ आणि त्याचसोबत त्यांचा मुलगा गणपत या दोघांनाही ती आतमध्ये जायला सांगते आणि त्याच वेळेला दोघंही जणे कृष्णाने सांगितले म्हणून चिडीचूपपणे आतमध्ये निघून जातात. त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नसतो. तर दुसरीकडे मात्र कृष्णा म्हणत असते की काय चाललंय, तुम्ही कोण आहात ते असाल. मग त्याच वेळेला कृष्णासमोर तो मैत्रीचा हात पुढे करत असतो, पण कृष्णा आता त्याला हात पुढे करून बोलायला नकारच देते आणि म्हणत असते की सॉरी, पण मी ज्या माणसांना ओळखत नाही ना त्या माणसांसोबत मी जास्त बोलत नसते. जसं की तुम्ही आणि त्यांच्याशी हात मिळवणी करण्याचा विचार तर लांबच राहिला, त्यामुळे मला मला नका सांगू तुम्ही, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा समर बघतच राहतो, कारण कृष्णा ही आपल्या समोर उभी होती आणि तो तिला मैत्रीचा हात देत होता, पण या सगळ्यासाठी तिनं नकार दिलेला होता. त्यामुळेच आता तो तिच्याकडे बघत बसतो. ती म्हणत असते की आपण अनोळखी लोकांसोबत हातमिळवणी करत नाही, तर आपण त्या दोघांमध्येही एकच करतो, ते म्हणजे नमस्कार. आणि असं बोलून ती निघून जाते. त्यानंतर मात्र समर तिथे एकटाच उभा असतो आणि तो म्हणत असतो की ठीक आहे, पण आपले संबंध जे आहेत ना ते घरचे आहेत, त्यामुळे ते संबंध खराब होऊ देणार नाही मी, काही झालं तरीसुद्धा, असंही आता तो म्हणत असतो. तिथेच आता गावी एक पोस्टर लागलेला असतो, तो म्हणजे बाळजाचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बाळजाचेच बॅनर लागलेले असतात. त्यातील एक पोस्टर तो हातात घेतो आणि तो म्हणत असतो की या बाळजाची जर वाट लावायची असेल ना तर मी काही करायला तयार आहे. मी तुमच्याबरोबर नक्कीच मैत्री करेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हालाही साथ देईल, तुमचंही भलं होईल आणि माझंही. असाच विचार ना आता मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो आणि तो बॅनर बघतच बोलत असतो. दुसरीकडे आता दुष्यंतसुद्धा बॅनर लावण्याचं कामच करत असतो आणि तेवढ्यातच ना तिथे आता कृष्णा आलेली असते आणि कृष्णाने येताना त्याच्यासाठी चहा आणलेला असतो, पण कृष्णाचं लक्ष नसतं, कारण कृष्णाला आज जो काही गावात प्रकार घडला होता तो सारखा डोळ्यासमोर आठवू लागतो. त्यामुळे कृष्णाचं लक्ष नसतं. कृष्णाचं लक्ष नाही आहे हे दुष्यंतला कळतं, म्हणून दुष्यंत मुद्दामून हाताला चटका लागला आहे माझ्या, असं बोलून आता नाटक करू लागतो. त्यावर कृष्णा म्हणत असते की काय झालंय तुम्हाला, खरंच त्रास होतोय का? तर कृष्णाला दुष्यंत म्हणतो की मला कळलंय ना तुझं लक्ष नाही आहे, तुझं लक्ष नेमकं कुठे आहे मला सांगशील का, काय घडलं आहे ते, असं बोलूनच तो तिला विचारत असतो. त्यावर कृष्णा गावात घडलेली गोष्ट आता सांगू लागते. माधुभाऊ आणि त्यांचा मुलगा आणि त्यासोबत तो तिथे आलेला नवीन मुलगा, त्याला बघितल्यावर असं वाटतं की काहीतरी वेगळंच घडलं आहे. म्हणजे तो मुलगा ना ओळखीचा वाटत होता, पण कोण आहे ना ते खरंच मला कळत नव्हतं, पण असं वाटत होता की त्याचा आणि आपला काहीतरी संबंध आहे. म्हणजेच हे सगळं काही ती समरबद्दल बोलत होती. पण आता या सगळ्याचा इतका विचार तू करू नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा थोडं का होईना आता पुन्हा एकदा दुष्यंत रोमॅन्टिक होत असतो. दुष्यंत जसा रोमॅन्टिक होऊ लागतो तशी कृष्णा म्हणत असते की अहो तुमचं काय चाललंय, आपण कुठे आहोत याचं तरी तुम्हाला भान आहे की नाही, की ते भानही विसरून बसला आहात, असं बोलूनच ना आता ती त्याला ह्या सगळ्यापासून लांब करत असते. पण तो कुठे ऐकतोय, तो ऐकायला बिलकुलही तयार नसतो. तो अजूनच हळूहळू का होईना जवळ येत असतो आणि जेव्हा तो ह्या सगळ्यामध्ये हळूहळू का होईना जवळ येतो तेव्हा कृष्णा म्हणत असते की अहो नको ना, नको ना, कोणीतरी बघेल ना, असं म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न ती करत असते. पण दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की ना जोरजोरात आवाज येऊ लागतो, बाळजाबाईंचा विजय असो. मग त्याबरोबर तो आता तिला सोडतो, कारण गावातली लोकंसुद्धा आता तिथे येऊन हजर असतात हे त्याला कळलेलं असतं आणि म्हणूनच मग तो सांगतो की बघ ना आई आली आहे, प्लीज ना आईसाठी छान असं औक्षणाचं ताट तयार कर ना, माझी इच्छा आहे ग, आईचं औक्षण कर ना प्लीज ना ग कृष्णा. मग काही कृष्णाला दुष्यंतचं ऐकावंच लागतं. लगेच ती आता आतमध्ये जाते औक्षणाचं ताट तयार करायला. तोपर्यंत गेटवर तिथे बाळजा येऊन उभीच असते. बाळजा वाटच बघत असते की आपली सूनबाई आपलं औक्षण करायला येते का, आणि तेवढ्यातच ना आता तिकडे आलेली असते कृष्णा आणि कृष्णा आता औक्षण करू लागते. कृष्णा जेव्हा औक्षण करत असते तेव्हा मात्र बाळजा म्हणत असते की बघितलंस का सूनबाई, आता तुम्ही अशा आला आहात ना, आम्हाला लय आवडले बघा, पण अशाच ना सेम टू सेम ना जेव्हा आम्ही सरपंचपदी निवडून येऊ ना तेव्हासुद्धा आमचं औक्षण असंच करा. त्यावर आता हो हो 12 दिवस तर दूर
दूर राहिले आहेत. आपण आहोतच की. 12 दिवस कुठे ग सुनबाई, अजून लई वेळ आहे, दलपत भाऊजी म्हणू लागतात. नाही ना, 12 दिवस आहेत, मला माहिती आहेत. अगं पोरी, निकालाला लई वेळ आहे आणि तुला सांगू का, निवडणूक बी लई उशिरा आहे. 12 दिवस नाही असंच ते आता बोलत असतात. पण 12 दिवस हे चॅलेंजप्रमाणे असतात आणि 12व्या दिवशी नेमकी ही फॉर्म भरायला जाणार असते आणि या संदर्भातच तिला बोलायचं असतं. आणि ती म्हणत असते की मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की 12व्या दिवशी फॉर्म भरायला जाणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते, त्याच दिवशी तर आपल्याला माहिती आहे की सरपंचपदी म्हणून आपल्या बायजाबाईच येणार आहेत. मग काय कसला विचार करायचा आहे, असंही ती आता म्हणू लागते. जेव्हा आता हे सगळं काही ती विचार करून बोलते तेव्हा मात्र बायजा तिच्याकडे पाहतच राहते. तर आता बायजाचं औक्षण ती करून घेते आणि बायजाचं जेव्हा ती औक्षण करते ना, तेव्हा मात्र आता म्हणूनच कृष्णा तिला टोमणे मारत असते आणि कृष्णा जेव्हा आता तिला टोमणे मारते ना, तेव्हा मात्र आता बायजा तिच्याकडे पाहू लागते. पण कृष्णाला आता या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि यासाठी ती तिला टोमणे मारूनच बोलत असते. बायजाला म्हणत असते की तुमच्यासाठी हे समज नवीन असेल, पण माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. माहिती बायजाबाई, तुम्हीच निवडून येणार आहात, मुद्दामूनच ते टोमणे मारत बोलत असते, जेणेकरून गावकऱ्यांना सुद्धा वेगळं काही वाटायला नको आणि दुष्यंतला बी. पण तिच्या मनात जे आहे तिनं आता ते डायरेक्टली बोलून दाखवलेलं असतं. पण इथं बायजाला सुद्धा ते इशारे कळत असतात की कृष्णाला काय म्हणायचं आहे ते. मग आता मुद्दामूनच ती आता औक्षण वगैरे करून घेते आणि तिला आतमध्ये घ्यायची तयारी करू लागते आणि तिचं औक्षण करते, तिला टीका लावते, तिला आतमध्ये घेते. आतमध्ये घेताना तिला हळूच पेढाही भरवते. पण पेढा भरवताना ती मुद्दामून टोमणे मारू लागते. आता हे गोड भरवले, पण आता लवकरच तुमचं तोंड बी कडू होणार आहे, असंही आता ती मुद्दामूनच बोलून आता चिडवू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून ती चिडवते ना, तेव्हा हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः बायजाला तोंडातनंच काढावा लागतो. कारण आता जे काही टोमणे कृष्णानं मारलेले असतात त्यामुळे बायजा आता अक्षरशः रागातच असते. बायजा आता आतमध्ये जायला निघते तेव्हा पुन्हा एकदा एकच जयघोष जोरजोरात होऊ लागतो. दुसरीकडे आता बायजा विचार करत असते की त्या कृष्णाचा मोबाईल कधी भेटणार आहे. म्हणूनच तिने आता तिच्या माणसांना कॉल केलेला असतो. आणि काय रे, त्या मोबाईलचा काही शोध वगैरे लागला का? नाही ना बायजाबाई, अजून काही शोध लागला नाही, पण आम्ही शोधच घेत आहोत, तुम्ही काळजी करू नका, असंही आता म्हटलं जातं. अरे मूर्खानो, काळजी करू नका म्हटल्यावर होतं आहे का? तुम्हाला मी कधीच सांगितले त्या मोबाईलला काही पाय फुटलेत का? तो मोबाईल असं काही चालत चालत दुसरीकडे गेला आहे का? तुम्हाला म्हटलं आहे ना शोधा, तर शोधा, कामाला लागा. ती आता बायजा म्हणत असते. कारण बायजाला भीती वाटत असते. कारण कृष्णा वेळोवेळी तिला 12 दिवस 10 दिवस असे वेगवेगळे चॅलेंजेस देत असते आणि त्यामुळेच ना ती पूर्णपणे हरून गेलेली असते. तिला कळत नसतं की काय करावं. म्हणूनच ती आता त्या माणसांवर चिडलेली असते आणि या सगळ्याचा शोध घ्या असं म्हणते. त्यामुळेच आता ते माणसंही म्हणतात की तुम्ही काळजी करू नका बायजाबाई, आम्ही आमच्या परीनं मोबाईल शोधायचा प्रयत्न करतो. पण आता कृष्णाला कळलेलं असतं की बायजाकडे तर मोबाईल नाहीच आहे. म्हणजे मी विचार करतोय ते चुकीचं आहे. बायजाकडं मोबाईल नसेल तर मला मोबाईल शोधणं एकदमच सोपं जाणार आहे. आता मी मोबाईल शोधून काढणारच, कारण तो जर मोबाईल भेटला ना तर लई मोठा पुरावा आहे. तो जर पुरावा मी समोर आणला तर या बायजाचं काहीच राहणार नाही, तिची किंमत शून्य उरेल हे सुद्धा माहिती असतं. दुसरीकडे आता समरची आई शांतपणे बसलेली असते. ती जीवलेली सुद्धा नसते. समर तेवढ्यातच येतो आणि आईला म्हणतो की हे काय आई, सगळीकडे अंधार करून बसलेस, काय झालं आणि जेवायचं नाही आहे का? हो रे पोरा, पण तुझं काय झालं मला सांग, काहीच घडलंय का पुढे? कृष्णा भेटली होती का? मग तो म्हणतो की हो कृष्णा भेटली होती. मग काय झालं? तिनं तुला मदत करायला नकार दिला का? बोल ना, तुझ्यासोबत तिची भेट झाली, पण मग काय घडलं पुढे सांग की, असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला तो म्हणतो की आता जरी ती माझ्याशी नीट बोललेली नसली ना तरीसुद्धा मला माहिती आहे कधी ना कधी ती माझ्याशी नीट बोलणारच आहे. कारण शेवटी तिलाही त्या बायजाबाईवर राग आहे, तिलाही या बायजाबाईचा सूड उगवायचा आहे आणि यासाठी ती मला मदत करेल हे मला पूर्णपणे माहिती आहे, असं देखील आता सांगितलं जातं. या समध्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या
आत्या जातात तेव्हा मात्र त्याला पूर्ण कॉन्फिडन्स स्वतःवर असतो. दुसरीकडे आता त्याची आई त्याला भरवतही असते आणि तो देखील आईला भरवत असतो आणि त्या दोघांचंही खूप सुंदर असं बॉन्डिंग तयार असतं आणि त्यांना आता बायजाला संपवायचं असतं. बायजाचा पूर्णपणे नायनाट करायचा असतो आणि यासाठी मायलेक पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात आणि आता ठरवलेलं असतं त्यांनी की वाट लावायची म्हणजे लावायची आणि त्याचसाठी त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. आईला सुद्धा समर म्हणत असतो की तू काळजी करू नको, आज नाही माझ्यासोबत ती बोलली ना, अजून बरेच दिवस आहेत, पण मी काही झालं तरी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करणार, तू काळजी करू नकोस, कारण तीच आपल्या बाजूने उभी राहणारी आहे हे बी मला माहिती आहे, असं देखील समर आपल्या आईला सांगत असतो आणि तिची समजूत घालत असतो. तर समरने आधीच लई मोठा कांड करून ठेवलेला असतो, तो म्हणजे बाळजाच्या सगळ्या जेवढे बॅनर्स लावले आहेत ना त्याला काळं फासायचं काम त्यानं केलेलं असतं. आणि दुसरीकडे मात्र आता तो घरी आलेला असतो आणि आपल्या आईसोबत बोलत असतो, आईला धीर देत असतो, आईला म्हणत असतो की तू एवढे दिवस जे जे काही सहन केलेस ना, 26 वर्ष गेले, 26 वर्ष तुला लई गोष्टी भोगाव्या लागल्यात, पण त्या सगळ्या गोष्टी आता बाळजालासुद्धा भोगाव्या लागतील. तिचेही दिवस भरत चाललेले आहेत, तिचीही आता वाट लागणार आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय दोघंही जण मिळून जेवण खात असतात. तर दुसरीकडे आता इकडे मैनावती फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते की मला आता यायला जमणार नाही, कारण आता त्या घरामध्ये आमच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि त्याच वेळेला ती फोनवर बोलत असते आणि फोन ठेवून झाल्यानंतर तिचं समोर लक्ष जातं. समोर आता बाळजाबाईंचा बॅनर लागलेला असतो आणि ती बाळजाबाईंच्या त्या बॅनरकडे एकटक बघत बसते आणि लई मोठा कांगावा करायला सुरुवात करते. जसा ती आता कांगावा करायला सुरुवात करते ना, तेव्हा सगळीजणं बाहेर येतात नेमकं मैनाला काय झालं आहे ते बघायला. सगळीजण बाहेर येऊन बघतात तर काय, आता पूर्णपणे तोंडाला काळं वगैरे फासलेलं असतं आणि हे सगळं बघूनच ना आता टेन्शन आलेलं असतं की काय करावं आणि काय नको कळतच नसतं, कारण तोंडाला इतकं मोठं काळं जे फासून ठेवलेलं असतं. मग कृष्णा, दुष्यंत हे सुद्धा बघत असतात आणि तेही विचार करतात की हे समजा काय झालं आहे आणि हे कोणी केलं. जयकांतही तेव्हा तिथे येतो आणि जयकांत त्याच्या हातामध्ये असलेले ती पॅम्पलेट दाखवतो, कारण त्यामध्ये सुद्धा पूर्णपणे काळं लावलेलं होतं, पॅम्पलेटही सोडलेले नव्हते असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी तो दाखवतो तेव्हा मात्र आता कृष्णाही विचार करते की हे समजा कोणी केलं असेल. जयकांत म्हणतो की नक्कीच ना हे विरोधकाचं काम असणार आहे, पण एवढं भयानक कृत्य बापरे काय करून ठेवलं हे तुम्हाला तरी कळतंय का, हे असं व्हायला नको होतं, लय बेकार केलं आहे. पूर्ण सगळ्या फोटोंना जेवढेही फोटो लावले आहेत ना ते सगळे काही काळे करून टाकलेत असंही आता बोललं जात असतं. भागामध्ये पाहायला मिळतं समर आता रस्त्यात असतो आणि त्यानं ठरवलेलं असतं की आज कृष्णाला आपलंसं करायचं, तिच्याबरोबर मैत्री करायची. मग आता आमदारांचा फोन आलेला असतो आणि ते बाळजाला म्हणतात की हे काय ऐनवेळेला उमेदवारी दुसऱ्यालाच द्यावी लागते. मग आता बाळजा थोडी घाबरलेली असते. दुष्यंत म्हणत असतो की आई नको काळजी करू, निवडणूक आली की हे असं सगळे काही वारे वाहतच असतात आणि त्यामुळेच हे सगळं झाले, नका काळजी करू असं बोलून तो आपल्या आईला धीर देत असतो. कृष्णा वाटेवरनं निघालेली असते आणि कृष्णा जेव्हा रस्त्यावरून जात असते ना तेव्हा मात्र मध्येच तिला आता तो मुलगा म्हणजे समर भेटलेला असतो आणि समर तिला पेढा देत असतो. समरला ती विचारते की हे समजा कशासाठी, त्यावर समर तिला म्हणतो की माझ्या आईचा आज वाढदिवस आहे आणि मोबाईलमधला तो फोटो दाखवू लागतो. तो फोटो बघून मात्र आता कृष्णा चकित होते. कृष्णा म्हणते की मला तुमच्या आईला भेटायचं आहे असं बोलल्याबरोबर समरही बघतच राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.